रिझल्ट आहेत आणि ही इकोला बॅक्टेरिया आहे. म्हणजे एकाच मीडियावर आपल्याला 2 कलरच्या कॉलनीज आयडेंटिफाय होतात आणि रिझल्ट आपले कन्फर्मेशन होतात. याला फर्दर कन्फर्मेशनची गरज नाही. बरोबर. तर म्हणूनच मी म्हटलं की सपोज थोडा माझं असं होतं की जे आपल्या ड्रिंकिंग वॉटर पण आज येतंय जे ना, कारण काय आहे हल्ली आम्हाला जे दिसायला लागलं आहे की जो ड्रिंकिंग वॉटर सॅम्पल आहे ती जेव्हा याला घेतला जातो वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण जे सप्लाय होतो आहे डायरेक्टली, म्हणजे एक इनलेट आणि एक आउटलेट, ठीक आहे ना, त्याच्या पण जर आपण पूर्ण सूक्ष्म लेवलवर पण जर आपण हे केलं तर आपल्याला कळणार की त्याच्यात अजून काय आहे. कारण ते जे करतात जे आपण जे बोलत होतो की अँटी क्लोरीनचा बॅक्टेरिया जो हा ना, क्लोरीन रेजिस्टन्स बॅक्टेरिया सॉरी, तर ते जर आहे तर त्याच्या किती म्हणजे बॅक्टेरिया आहे की नाही मग ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. बिकॉज इफ सपोज तुम्ही आता जो हे म्हणताय की आपण इकोलाईचा टेस्टिंग फक्त करतोय, पण त्याच्यात अजून दुसरे जे आहे बॅक्टेरिया विच आर क्लोरीन रेजिस्टन्स ते आयडेंटिफाय करणं गरजेचं. कारण ती जी ट्रीटमेंट होते ते पूर्ण क्लोरिनेशननी होते आणि सँड फिल्टर आणि सेडिमेंट फिल्ट्रेशन, म्हणजे त्याच्यातनं पूर्ण काय हे होत नाही. म्हणून म्हणलं म्हणजे असं थोडंसं जर आपण आयसोलेशन करून पण काही स्ट्रीकिंग करून वगैरे वेगवेगळ्या आपल्या मीडियामध्ये नाहीतरी आपण फूडसाठी तयार करतोच आहे, तर तसंच जर आपण केलं तर जास्त बरं होईल असं मला म्हणायचं आहे. कारण आता जेव्हा आम्ही सोर्समध्ये पण गेलो तिथे सुद्धा बघितलं अ लॉट ऑफ युट्रोफिकेशन विच इज हॅपनिंग इन द वॉटर बॉडी विच नो बडी इज टेकिंग केअर आणि दे आर व्हेरी मच हाय टॉक्सिन्स आणि दॅट इज नॉट गेटिंग क्लीन्ड बाय दिस युअर क्लोरिनेशन अँड ऑल. तर त्यामुळे हे सगळं बघणं आज खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण कसं इन द ड्रिंकिंग वॉटरमध्ये बोलते आहे तर ते जर आपण केलं तर जास्त बरं. कारण आम्ही तर टॅप वॉटरमध्ये पण वेन वी डिड मेटाजिनोमिक्स ऑफ द टॅप वॉटर वी फाउंड देर आर पॅथोजन्स आणि लेप्टोस्पायरा अँड ऑल दॅट इज हाऊ वी आयडेंटिफाईड. बिकॉज अनलेस यू डू मेटाजिनोमिक लेवल ऑफ DNA सिक्वेन्सिंग तेव्हापर्यंत तुम्हाला हे होणार नाही. आणि तुम्ही लॅबमध्ये इझिली मेटाजिनोमिक्सचं करू शकता. दॅट्स नॉट डिफिकल्ट एट ऑल. तुम्हाला लोडिंग करायचं आहे आणि लोडिंग करून ते सॅम्पल लोडिंग करून आरामात DNA सिक्वेन्सिंग होऊन जातं. रिसर्च ओरिएंटेड आहे ना, ते स्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल आपल्याला. आपला जो पहिलं आता सध्या सगळ्या लॅबचा सेटअप जो आहे ना, BMCच्या सगळ्या लॅब जे पाहिल्या आहेत की रुटीन ॲनालिटिकल लॅब आहे, त्यासाठी वेगळं एक प्रोव्हिजन करावं लागेल. त्याच होतं की बऱ्यापैकी आपल्याला रिसर्च रिलेटेड काम करतात. कारण डे टू डे वर्षाला जवळजवळ 60,000 सॅम्पल येतात. वी आर ऑपरेटिंग फॅक्टरी. जर फॅक्टरी चालू असतील तर तुम्हाला रिसर्च किंवा आता निधीसाठी एखादं ऑर्गनायझेशन आहे कोणतरी 5 किंवा 10 दिस इज नॉट फॉर रिसर्च. दिस इज नॉट फॉर रिसर्च एट ऑल. हे असंच प्रकारचं आम्ही, कारण आम्हाला हे उपलब्ध नाही आहे म्हणून आम्हाला एक प्रायव्हेट लॅबला पाठवावं लागतं. पण तुम्हाला जर सपोज इथे सगळीकडची येत आहेत ना, मग दिस वुड बी युजफुल फॉर द जेनोम लेवलवरती किंवा त्या DNA आयडेंटिफिकेशन लेवलवरती पुढे जायचं असेल ना तर काय करावं लागेल, आपल्याला काही कॉलेज वगैरे आयडेंटिफाय करावं लागतं. असं नाही, म्हणूनच म्हटलं ना बायो इन्फॉर्मॅटिक्सचा पार्ट आहे हा. नुसतं सॉफ्टवेअर आहे. मी जसं लोड केला ऑटोमॅटिकली इट विल गेट आयडेंटिफाईड. ऑटोमॅटिकली आपला जो सॉफ्टवेअर लावला ना तर आपल्या कम्प्युटरवरच ते डायरेक्टली दिसणार. आपल्याला ग्राफ होऊन जातो. त्या ग्राफमधून कॉलनीज त्या दिवशी मी दाखवलं तर तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनमध्ये होतं. मग ऑटोमॅटिकली वी कम टू नो दॅट व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द काइंड ऑफ मायक्रोब्स दे आर देअर, पॅथोजन्स दे आर देअर. बिकॉज ती DNA वगैरे, कारण हे बायो इन्फॉर्मॅटिक्सचा पार्ट आहे. म्हणजे सॉफ्टवेअर, हे सॉफ्टवेअर लावलं आणि सॅम्पल लोडिंग केलं की ऑटोमॅटिकली सगळं येतं. आणि त्याच्या मी तुम्हाला सांगते खूप कॉस्टली आहे. म्हणून जर आपल्याकडे तसं आलं तर आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन, आपल्या लॅबला पण ते एक इन्कम सोर्स आहे. किती सॅम्पल होतात 10 आहे, 20 आहे, 100 आहे. ॲक्च्युली 100 असेल तर आपल्याला कॉस्ट कमी पडतात आणि जर थोडा केला तर कॉस्ट जास्त वाटतो. सॅम्पल प्रिपरेशन आहे का जस्ट कॉलनी पिकअप करायचं ते एक्झॅक्टली मला तेवढं माहीत नाही. तुम्ही थोडासा गुगल सर्च मारला तर तुम्हाला समजेल. मला तर एक जो पुण्यातलं हे आहे लॅब त्यांनी करून दिलेला, पण खूप कॉस्टली आहे. मला 2.5 लाख द्यावं लागलं. म्हणजे एक सॅम्पलचा 10,000 सॅम्पलचा. पण इट इज व्हेरी इझी टू आयडेंटिफाय. ते जे म्हणजे सॉफ्टवेअरचं जर आपल्याला जेनोम सिक्वेन्सिंग वगैरे हो तर ते बायो इन्फॉर्मॅटिक्स जर कोणी केलं असेल ना त्याला ते समजतं की ते सॉफ्टवेअरमधून कसं काय ते करायचं. आणि ॲनालिसिससाठी बेस्ट पार्ट तर मी सगळ्यांना सांगते की तुम्ही जे रिसर्च पेपर्स वगैरे आहेत त्याच्यात भरपूर आता मिळून जाते आपल्याला की कसं ते इंटरप्रिटेशन जे करायचं ना. कारण आज सपोज कोणी लेमॅन आहे त्याला माहित नाही आहे, पण त्याला ती रिपोर्टला पण कसं इंटरप्रिटेशन करायचं
तर ते देअर इट वुड बिकम हेल्थ. पण आपल्याला जास्त काही असं प्रकारचं आयसोलेशन करा किंवा त्याच्यातला हे करा हा प्रकारच नाही. फक्त सॅम्पल लोडिंग आणि बायोइन्फॉर्मॅटिक्स थ्रू सर्व करतो. आणि खूप महाग आहे. आणि त्याच्यावरचं अजूनही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज द शॉर्टगन मेथड. त्या शॉर्टगन मेथड हा जो मी बायोइन्फॉर्मॅटिक्स मेटॅजिनोविषयी म्हटलं ना, त्याच्यात फक्त बॅक्टेरिया आणि आर्किया असं तीच फक्त आयडेंटिफाय होती. पण शॉर्टगन मेथडमध्ये गेलो तर फंजाई, व्हायरस, ते बॅक्टेरिया एव्हरीथिंग विल बी बायोम्स जी असते पूर्ण मायक्रोबायोम्स ते दॅट विल बी गेटिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे दॅट वुड बी रादर व्हेरी मच युजफुल. म्हणजे आपल्याला काही जास्त न करता त्या सॉफ्टवेअर थ्रू एव्हरी अनालिसिस आहे. ते थोडंसं अपग्रेडिंगसाठी हे करा. डिस्कार्डिंगचा एरिया आहे. त्याचा वेगळा ऑटोक्लेव्ह आपण डिस्कार्डिंगसाठी ठेवला आहे. 121ला 30 मिनिट्स आपण त्या प्लेट्ससाठी ऑटोक्लेव्ह. पण आपले जे केमिकल्स आहे, जे केमिकल्स याला न्यूट्रलाइज करायला पाहिजे बिफोर वी डिस्पोज ऑफ, व्हॉट इज दॅट सिस्टम? आपल्याकडे केमिकल नाहीच आहे. म्हणजे हे मायक्रोबायोलॉजी नाही नाही, हा मायक्रोबायोलॉजी पण तिकडच्यासाठीच विचारते. तिथे आहे का आपला? केमिकल सेक्शनला आपण SOPs बनवले. अच्छा, कसं ते न्यूट्रलाइज कसं करायचं आणि त्यानंतर डायल्युशन करून ना ओके आपण कसं डिस्कार्डिंग करायचं. स्टरलायझेशन झोन आहे. इथे सगळ्या गोष्टी स्टराईल होतात. ओके ऑटोक्लेव्ह ओके ओव्हन आहे. ओके आणि इथे मीडिया प्रिपरेशन झोन वेगळी आहे. ओके आपल्याला जे मीडिया लागतात बॅलन्स वॉटर बाथ आणि मीडिया इथे प्रिपेअर. जोर दिला. हा नाही चांगलाच आहे. मायक्रोज आहे ना शेवटी पाहिजे तेवढं. आपण इथे लिहिलं आहे NABL accredited laboratory. हां, सो व्हॉट इज दिस? मॅडम हे गॅस क्रोमॅटोग्राफी. ओके. तर ह्याचा वापर पण आपण ते फूड टेक्नॉलॉजीसाठी जास्त करू. ओके फूडमध्ये ॲडिटिव्हज आहेत ना, ॲडिटिव्ह आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. ओके. हा हा HPLC. HPLC. ओके मॉइश्चर अनालायझर आहे. ओके. सो दिस इज फॉर सॉईल यू आर युझिंग और हाऊ यू? ओनली फॉर फूड. ओनली फॉर फूड. फूड सोडून नाही. आपण इथे सॉईल अनालिसिस करत नाही, बिलकुल नाही. नाही बिलकुल नाही. वी शुड डू सॉईल ऑल्सो. पण त्याच्यामध्ये कसं झालं, सेग्रिगेशन करून आपले सगळे लॅब वेगवेगळे झालेत ना. म्हणजे ड्रिंकिंग वॉटर वेगळं, सिवेज वॉटर वेगळं असं तपासणाऱ्या. पण हे सगळं एव्हरीथिंग वी कॅन यूज फॉर इवन सिवेज वॉटर ऑर एनिथिंग इफ एट ऑल ॲनालायझर हे जे आहे तर नाही. फूड, ड्रग किंवा वॉटर हे जे आहेत ना, ते इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे कॉलम खूप स्पेसिफिक असतात. हां. त्यामुळे एक पण ते कॉलम जे आपण लावतो तर ते सेपरेटली कॉलम्स लावून आपण ते डिटेक्शन करू चेंज शकतो. नाही ना करता येत तुम्हाला जे कॉलम तुम्ही बसवलेला असेल तर तोच पण कॉलम. स्टँडर्डायझिंगसाठी तिथे ते ऑटोमेटेड स्टँडर्डायझिंगचं हे असतं ना आहे. की आपण जेव्हा कॉलम बदलतो तर स्टँडर्डाईज करून कॉलम बदलण्याची वेळ हां थोडीशी कॉम्प्लिकेट. 2 वर्षांनी येते. हां ओके. नाही तसं नाही. आता सपोज मला डिफरंट सॅम्पल्सचा जर करायचं असेल तर तेव्हा जर मला काही कॉलम्स जे चेंज करायला नाही लागतात. चेंज करत आपण सगळे त्याच्यामध्ये आहेतच. इन हाऊस जे लावले आहेत ना ते 4 प्रकारचे प्रोब्स वगैरे सगळे लावले ॲट अ टाइम. 4 नो व्हॉट आय एम ट्राईंग टू से दॅट आता सपोज माझं सॉईल सॅम्पल आहे किंवा सीवेज सॅम्पल आहे किंवा ड्रिंकिंग वॉटर आहे. दीज आर द डिफरंट काइंड ऑफ सॅम्पल्स विच वी आर गोइंग टू पुट. तर त्यावेळेला जर मला ह्या इक्विपमेंटचा यूज करायचा आहे तर ज्या प्रकारचा मला त्या सॅम्पलसाठीचं स्टँडर्डाईज करायचं असेल तर इव्हन मॅम ज्या प्रायव्हेट लॅब असतात ना ते सगळ्या प्रकारचे सॅम्पल करतात ना, त्यांच्याकडे सुद्धा प्रत्येकासाठी वेगळं इन्स्ट्रुमेंट असतं. अच्छा फिर तर फूडसाठी वेगळं असतं, वॉटरसाठी वेगळं असतं. हे आपण फ्लेम फोटोमीटर आहे. आता फूडमध्ये सोडियम आता मॅन्डेटरी केलेलं फूडमध्ये, कारण न्यूट्रिशन व्हॅल्यूमध्ये सोडियम मस्ट. त्यासाठी आता ते माझ्याकडे न्यूट्रिशन व्हॅल्यूचे सॅम्पल पण खूप येतात. हां म्हणजे जास्त करून फूड अनालायझिंगसाठी आहे आपल्याकडे व्यवस्था सर्व. केमिकलमध्ये तर 90% फूडच आहे. ओके. बॅक्टेरियोलॉजीमध्ये 90% वॉटर आहे. हां ओके. हे फॅट मशीन आहे. फॅटसाठी फॅट एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम आहे. हे कशात कामात म्हणजे काय करतो? फूडमध्ये फॅट कंटेंट आहे ना, फूडचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काढतो ना, त्याच्यामध्ये आपण फॅट किती आहे, प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहेत हे सगळं आयडेंटिफाय करतो. आपण जे आज जसं हे चालू आहे, जसं KFC आहे, हे बर्गर मॅकडोनाल्ड वगैरे फूड्स मधले आपण न्यूट्रिशन व्हॅल्यू काढू शकतो. नाही ते न्यूट्रिशन व्हॅल्यू काढून मला काय म्हणायचं आहे की आज ज्या प्रकारचा हा जो जंक फूड खाऊन मुलांमध्ये पण आज डायबिटीज हे ते वाढत लागलेलं आहे आणि त्यात ज्या पद्धतीने कार्बोहायड्रेट आणि हे फॅट्स वगैरे खूप जास्त आहे, तर त्यासाठी आपण असं डिटेक्शन करून
किंवा आपण काही टाईम टू टाईम जर आपला आर्टिकल्स वगैरे न्यूजपेपरमध्ये, पण तसं आपण करत नाही तसं कसं प्रकारचं. होतं, या सगळ्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू लिहिलेली आहे, लोकांना माहित आहे ते, लोक माहित असून आत्महत्या करतात. नाही असं आपण नाही बोलू शकत, कारण बरेच आय विल टेल यू, बरेच पेरेंट्स आणि बरेच जे मुलं आहेत त्यांच्या पण कसं प्रकारचा विचार आहे की म्हणजे त्यांना पण तसं एक व्यवस्थितपणे काही गोष्टीच्या माहिती नाही आहे. आपण म्हणतो त्यांना माहिती आहे. मला सांगू मॅडम, हां मुलगा 3 महिन्याचा झाल्यापासून सप्लिमेंटरी फूड द्यायची सवय लागते घरामध्ये. सेरिलॅक्स सुरू करतात, थोडा मोठा झाला की कॉम्प्लेन सुरू करतात, नंतर बूस्ट सुरू करतात, बोर्नविटा सुरू करतात, प्रोटीन पावडर सुरू करतात. आता आपल्या आई वडिलांनी आपल्याला कधी ह्या गोष्टी दिलेल्या नव्हत्या, तरी आपण वाढलो, सगळी वाढ झाली. हे पालकांना कळतंय, पण त्यांना ना म्हणजे जबाबदारी किंवा हे सगळं नको आहेत ना, म्हणून त्यामुळे त्यांना द्यायचं त्या हातात. हॉट झोन म्हणतो आपण. अच्छा, ओके. त्याच्यामध्ये फर्नेस वगैरे आपल्याला इनऑर्गॅनिक कंटेंट जे बघायचं असतं प्रत्येक फूड मधलं, म्हणजे ऍश बघायचे आपल्याला. त्यासाठी 550 डिग्री सेंटीग्रेडला फूड बर्न करतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक मॅटर किती आहे. अडल्ट्रेशन मधला पहिल्यांदा तो महत्वाचा घटक आहे. कुठल्याही फूड मध्ये किती अडल्ट्रेशन. बरोबर. साधे हळद जरी असेल ना, हळदीमध्ये जरी इनऑर्गॅनिक मॅटर जास्त आला तर ते ओळखायचं की त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन झालेलं आहे. बरोबर. आणि स्पायसेस आहेत ना मॅडम, स्पायसेस मसाले पावडर, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात अडल्ट्रेशन आहे. हां, ते तर आहे. कलर बिलर हे ते पावडर काहीतरी कुठला तरी मिक्स करतात वगैरे. कालच इथं जेजुरीला झाला किस्सा. काय ते हळद टाकली वरून, आणि हळद टाकल्यानंतर खालून हे होतं, पेट घेतलं. हळदीनं पेट घेतलं, कारण ह्या हळदीमध्ये ना मिनरल ऑइल टाकतात. ते मिनरल ऑइल. मिनरल ऑइल म्हणजे पेट्रोल. बरोबर. कलर टाकतात, पेट्रोल टाकतात, आणि कलर सुद्धा कार्सिनोजेनिक येतो. हो, बरोबर. आणि सगळ्या देवस्थानामध्ये हे मिळतं. लोकांना ते पण म्हणजे आता हे गोष्टी काढणारच ते सांगा. आणि हे सगळं पाणीमध्ये जातो शेवटी. हळद तुम्ही विकणारा सांगतो बरं का, ही हळद खायची नाही, बरोबर, तरी लोकं खाणार. घेतात विकत.